आताच गौरेड्याची 2 पिल्लं आणि त्या आंब्याजवळ मोठा गौरेडा गेला पुढं. होय ना. हो आताच ह्या मशीनच्या पुढं बरं. वादळ जबरदस्त. ह्या पट्ट्यात 1000 कौलं फुडली तरी ह्या वर्षी. बापरे. बघा तेच किती वाजता उठायला लागतं? सकाळी 4ला. 4ला बरोबर. तुम्ही वासरं 15-16 आहेत. अहो हा राऊंड आणि परत तो तिकडं पूर्ण राऊंड असं आहे. अक्षरशः म्हणजे इथून जी सुरुवात होती ती अक्षरशः आतमध्ये जाऊन पलीकडनं अशी फिरून एवढी सगळी गुरं ह्या ठिकाणी सांभाळणं म्हणजे खरंच एक मोठं काम आहे मित्रांनो. म्हणजे इकडे सगळी अशी गुरंच बांधता. सगळी गुरांशिवाय काय नाही. आतल्या एका रूमला छोटी वासरं आहेत. 16-17 वासरं आहेत. मी तर नेहमी सांगतो की आताच्या जगामध्ये शेतकरी हा खूप राजा आहे. आमची जनावर आहेत ना ही वाघा बिगाला जवळ नाही घेणार. एक माणूस असाच पार्टीतला लय पियाला होता आणि बैल मला कसा मारतो बघायचा. फक्त आतमध्ये गेला त्याला लगबी झाली. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो कसं आहे ना, आता आपण डेरवनकडे चाललो होतो खाली आणि जाता जाता ना आपल्याला डेरवनचा धनगरवाडा लागतो मित्रांनो. जर तुम्ही कुंभरलीच्या जर साईडने येत असाल ना रोडनी म्हणजे तळसर मुंडे करत तर तुम्हाला हा डेरवनचा धनगरवाडा लागतो. त्या ठिकाणी मित्रांनो एक असं शेवटचं एक आम्हाला असं घर बघायला मिळालं. इतकं सुंदर घर आहे ना आणि त्या ठिकाणी ते काका देखील एक आहेत. सो त्यांचं देखील आता आपण मुलाखत घेणार आहोत. इथल्या ज्या काय गोष्टी आहेत ना त्या देखील आता आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला घर बघायला मिळालेलं आहे. ॲक्च्युली इथे घर पण आहे आणि पाठीमागे त्यांचा वाडा देखील आहे. आणि तुम्ही घर बघा एकदा आणि किती म्हैसी आहेत बघा आणि रेडे पण बघा. अशी कमी आहेत. अहो गुरं लई जाऊन बघा आतमध्ये. फक्त लाईन बघून घ्या तुम्हाला समजेल मग काय. किती वाजता उठायला लागतं? सकाळी 4ला. 4ला बरोबर. तुम्ही एकटेच करता? म्हणजे बाईने मी 2 जण आम्ही. आता 40 गुराकडे बाई उभी आहे ना. बरोबर. असं आहे ना ते. या पण एवढंच आमची सोय आहे इथं. पाणी, लाईट, रस्ता, साईडला पाणी. माझं स्वतःची विहीर आहे. वा. आतमध्ये वासर आहेत काय? तर वासरं 15-16 आहेत. अहो हा राऊंड आणि परत तो तिकडं पूर्ण राऊंड असं आहे. लय राऊंड. किती मोठं घर आहे पण. अहो 70 फूट घर असं आहे ना, असं 45 आहे. दादा लय मोठं आहे घर. आणि दूध तुम्ही कुठे? वाशिष्ठी डेअरीला. हा अंगण्यात जाईल. पण हा स्पॉट एकदम मस्त आहे पण अगदी म्हणजे रस्त्या लगत आहे. राजांनी स्पॉट म्हणजे ह्या तालुक्यातला जिल्ह्यातला अधिकारी इथं आल्याशिवाय राहिला नाही. काय म्हणताय? मोठे अधिकारी मुंबई पासून इकडे पार्टीला ते काय घर बांधलंय. दादा इथं लोक येतात. पण कसं आहे म्हणजे येतात ठीक आहे पण ते घाण वगैरे केली नाही पाहिजे. हो नाही ते पण त्याला शिस्त लावली ना. त्या घरात सगळं उचलून ते उचलायचंच नाही. हा. 500 रुपये भाडं ठेवा. तिथं सगळं पत्रावले बाटल्या तिथं असू दे, बाहेर काढायच्या नाही. हा ना बरोबर. एक गाडीवर बाटल्या सगळं मारत नाही ना? या बघा मित्रांनो किती मेहनत आहे बघा. हवा ही मेहनत कसली. राजूने सकाळी शेण काढताना हवा तळीत होती. माहिती आहे. आज जाऊन गोठा पुरा बघा ना त्या राऊंडला तिकडे. हो तुम्ही आता आम्हाला दाखवा एकदा. त्या 2 पण मी काय म्हणतो वर्षाचा आहे ना. या इकडे नाही. येते. आता 3रा चालू झाले. 3 वर्षाचा आहे. हो पण मी काय म्हणतो असं आता कुठे बघायला राहिलं नाही पण. नाही पण आपण आहे आता पोरे बिराला चांगल्या लाईनीला जायचं. ते बघा त्या लाईनीला टेकला. बापर. म्हणजे इकडे सगळी अशी गुरंच बांधता. सगळी गुरांशिवाय काय नाही. आतल्या एका रूमला छोटी वासरं आहेत. 16-17 वासरं आहेत. हा या एवढा संडास तेवढा तिकडे आहे. नाही तर इथं काय नाही. वा. ही पाठची बाजू आहे काय? हा ही पाठची बाजू आपली शेणासाठी खड्डा मारलेला. हा शेणासाठी एकदम बरोबर मस्त. जमीन तर माझी मोठी. हा एरिया हा सगळा खाली गेलो तो मी एकटाच आहे. स्वतः घेतलेले. आणि तुम्ही राहायला कुठे आता एकटेच राहता की? नाही बाई. हा नाही ना म्हटलं ह्या ठिकाणीच राहता म्हणजे. हो हो एवढी जनावर टाकून कुठे. होय ते पण आहे. तर एकदा वासरं बघूया का तुमची? बघूया तिकडून झाड उघडायला. मारत नाहीत ना? नाही. वा 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 मस्त. हे बघा. अरे बापरे सुंदर. एकदम छोटे छोटे आहेत. ती छोटी तेवढीच घरी. बाकी जनावर असतात. कोंबडे पण आहेत. होय. वा म्हणजे ह्यांना इथं बांधूनच ठेवता असेल नाही. म्हणजे इथं ह्या रूम मध्येच ठेवता. हा ते बांधत नाही लहान आम्ही. तिथं फक्त दूध काढायला घ्यायची बाहेर. हा त्यांना आतमध्ये त्यांना बाहेर आणलं. इथं भिणारी बरीच आहे. बस सगळं सेफ आहे. काय प्रॉब्लेम नाही म्हणजे इकडे काय प्रॉब्लेम नाही तसं रात्री बित्रीचं काय. हाय तर हा गौरेडा आताच गौरेड्याची 2 पिल्लं आणि त्या आंब्याजवळ मोठा गौरेडा गेला पुढं. होय ना. हो आताच ह्या मशीनच्या पुढं. बापरे. आणि आता हा रोड खाली डेरवनला जाऊन मिळतो. हा आता सावर्ड्याला गेला आणि परत राऊंड मारून चिपळूणला गेला. परत रत्नागिरीला गेला सावर्ड्यातून. म्हणजे हे चालूच असतं. हो आणि चालू राहते रे बघ.
वा. तुम्ही सकाळी मग आता 4ला उठणार त्याच्यानंतर सगळं चालू 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 4ला उठणार काय चारायला नेणार नाही चरा बिरायला नाही 10च्या नंतर हा. हे सर्व केलेलं आहे ना हा बाहेर बांधायची 4 वाजता उठून बाहेर बांधता बाहेर बेकार दुधाची असतात ना हा बाहेर बांधायची त्यांना ही सगळी म्हैसरं बाहेर बांधायची आणि गाया पाड बैल आणि मग त्यांचं राहिलेल्या दुधाच्या गाई तेवढं आतमध्ये दूध काढायचं हा दूध काढलं की त्यांना पण बाहेर घ्यायच्या दूध गेल्यावर बरोबर मग बरोबर शेण काढायचं शेण काढून बिडून झालं हा नाश्ता झाला की त्यांना सोडायचं यंदा काय पाऊस पण कमी आहे हो तसं वाटतोय कारण आता जुलै महिन्यामध्ये दरवर्षी केवढा पाऊस असतो पण परवा 2-3 दिवस पाऊस लईच पडला नाही ते 2-3 दिवस पडला हो पण आता बघा काय परिस्थिती आहे होय होय आता कमी आता पूर्णपणे कमी आहे पावसात काय तुम्हाला अडचणी काय पावसात म्हणजे कसं काय वादळ वादळाचं जबरदस्त ह्या पट्ट्यात 1000 कौलं फुलली तरी ह्या वर्षी बाप रे बघा ते संपूर्ण छप्पर नवीनच घातलं कुठलं ते वालं काय हो बरं, मी चिपळूणात येतो म्हणजे फिरत असतो पण काय ह्या पट्ट्यात पहिल्यांदा आलो हा आपला मित्र होय का तो मला म्हटला एक हा येतो ना इकडे डेली हा दिसतो इकडे कधी ते समोरचं ते आहे बघा आपलं काय रे बाबू ते धनगडात आपण गेलो त्याचं नाव काय नाही नाही कोकरे हां त्यांच्या ते गेलो ॲक्च्युली आम्ही ते बघायला ते सगळं इकडचं कसं काय काय आहे तर म्हटलं आता हे घर दिसलं नशीब योगा तुम्ही भेटलात ना आता ते तुमचा बोललेला आवाज ऐकला हां आणि मी म्हशी लवकर बांधल्या आज म्हणून नाही तर आम्ही 4 शिवाय नाही भेटत 4 शिवाय नाही फक्त म्हशीचं दूध तुमचं जातं बाकी नाही नाही गाय आहेत ना माझ्याकडे 20-25 गाय आहेत ना पण ते गाय आहेत त्या कुठं आहेत जंगलात म्हणजे तुम्ही त्यांना सोडून देता नाही 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 बाई आहे ना मग सोबत हां ओके ओके मग त्या म्हणजे त्यांना घेऊन त्या गेला आणि तुम्ही ह्यांना घेऊन जाता हां, असं असा आहे विषय आहे आणि तुम्ही हे तुमचं समोरचं घर ना हा? समोरचं घर ना हो, हे समोरचं राहणार घर बापरे पण तुम्हाला आता काय म्हटलं ते रात्री बित्री जरा थोडी भीतीच आहे आम्ही नाही घेत आमची जनावर आहेत ना ही वाघा बिगाला जवळ नाही घेणार हा काय ते वाघाला काय आणि आमच्या गाय आहेत ना तुम्ही आतमध्ये मोबाईल घेऊन पण जाणार नाही डेंजर गाय आमच्या हे मारतात हा मग एक माणूस असाच पार्टीतला लय पियाला होता हा आणि बैल मला कसा मारतो बघायचा फक्त आतमध्ये गेला त्याला लगबी झाली पण तो बाहेर मी जेव्हा गेलो त्या सोडला तेव्हा तो बाहेर आला आमच्या वाघाला शिरून देणार अशी ग्रुपवर गुरु नाही वाघाला आत घेणार मारते बरोबर अरे पण आता विषय कसा आहे आता आम्ही आमच्याकडे पट्ट बघतो ना म्हणजे आहेत असं परिसर आहे गुरं वगैरे सगळं आहे ठीक आहे पण आता इकडे हे तुमचं एकट्याचं घर कसं काय एकट्याचं म्हणजे या चरिवासाठी राहतो माझं मूळ घर तिकडे पलीकडे आहे असं आहे काय हा पण कसं इकडे जरा सोय आहे चरिवाची रस्त्याची असं आहे ते पण एवढं सगळं तुम्ही आता दोघच जण बघता बरं आहे म्हणजे रेंज बिंजचं तसं स्रोत काय प्रॉब्लेम नाही रेंज वगैरे तशी आहे रेंज वगैरे आहे वीज आहे तुम्हाला इकडे पावसात पण चांगला चारा आहे आणि उन्हाळ्यात पण आहे तसा बऱ्यापैकी उन्हाळ्यात काय राहणंच आहे ना पुराच्या काय का दे नाही म्हटलं हे तर सवय झाली अशा आवाजाची आम्हाला सवय झाली आम्ही रानात जरी गेलो ना की असं वाटतं की म्हशी वगैरे येतो मग आता पुढे तुमचं काय आता पुढे कसं काय मग आता म्हशी तर हे आता पुढे काय काम मग काय काय पुढं काय मुलं आहेत पुण्याला हां त्याच्यामुळं आम्ही आता दोघ जण हे मी त्या 35 वर्ष हे हाती काम करायचो हे सगळं हाती काम केले कुठलं हे हा बापरे हा असं 35-40 वर्ष मी मिस्त्रींचे गँगला होतो तो- आता 2 वर्ष झाली सोडली काय नाव बोललं तुमचं रामचंद्र झोरे झोरे ओके ओके हे सगळं म्हणजे हे तुम्ही म्हणजे ही आपलं हाती बनवतो जाग्यावर हे कौलाची जी हे असते ते स्ट्रक्चर हे सर्व मिलवर नाही जाग्यावर इथं वा आता पण करता की हो आता सोडलं जरा पूर्ण? पास हातली दुखायला लागले हे काय या वर्षी केलं हाती पण वा सुंदर आणि कौले सगळं स्वतःच म्हणजे सगळं एक जोडीला असं घ्यायचं काम आपल्याला लागतो ना हां 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 फक्त हे जांभ्याच्या कामाला एकात होत नाही बरं आहे असं आहे ते. मी हे लाकडी उकडू काम एक लाकडी मिलवर नाही नेलं हाती सगळं ना सगळं सगळं पण मी आतापर्यंत आम्ही कोकणामध्ये फिरलो बघा पण अशा प्रकारचं घर अद्याप बघणे नाही हा हे पहिल्यांदा मी अशा प्रकारचं बघितलं काय बाबू मी तरी पहिल्यांदा बघितलंय आता बघा ना तुम्ही एवढं सगळं तुम्ही राहता पण इथंच गुरं पण इथं आहेत नाही पण राहिलंच पाहिजे कारण गुरं पण आहेत म्हटल्यावर काय एवढ्या गुरांचा खर्च तरी किती असेल हो खर्च लय हा भयंकर खर्च असतो आत्ताच्या घडीला ही गुरं एवढी पाळणं म्हणजे तेवढे सोपं पण काम नाही हो पण आताच्या घडीला साधं काम नाही आपल्याला वाटतं ही गुरं आहेत पण नाही ही नाही नाही नाही, करणं सोपं नाही अवघड आहे सगळं आणि हे काय बांधायलाच गेले काय सकाळी इकडे हा हे फक्त पाण्यासाठी म्हणजे पंप चालू केला की इथं पाणी येतं विहिरीचं हा तुमची विहीर आहे ही कुठे हा, ही इथं खाली ह्या पोलच्या खाली ओके ओके हे पाणवटा पाण्याला पियाला वगैरे हा, हे जनावरांना पिण्यासाठी आणि कोण माणूस बिनूस आलं तर ह्यातलं टाकीतलं पाणी. म्हणजे मित्र हो आपण ह्या ठिकाणी आलो तर होतो जबरदस्त विषय आहे मित्रांनो म्हणजे कोकणामध्ये येत ना तुम्ही फिरा मी म्हणत नाही की
कोकणातच किंवा अजून कुठेतरी ठिकाण असतील ना मित्रांनो, तिकडे तुम्ही जरा फिरल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कळणार नाहीत. काय सांगशील बाबू, तुझं तर येणं होत असतंच, काय तुला? मी जेवढं ह्या एरियामध्ये फिरलोय तेवढं कदाचित खूप कमी लोक फिरले असतील चिपळूण. हां ते तर आहे. बट काय सांगशील म्हणजे थोडक्यात तुझ्या अनुषंगाने काय सांगशील, हे सगळं करणं सोपं आहे का आत्ताच्या घडीला? आत्ताच्या घडीला एवढी गुरं 50-60 गुरं सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हैशी आहेत, त्यांच्या गायी आहेत, बैल आहेत, एवढं सगळं सांभाळणं ते पण नवरा बायको दोघांमध्ये खूप कठीण आहे. कारण तुम्ही बघा मित्रांनो, अक्षरशः म्हणजे इथून जी सुरुवात होती अक्षरशः आतमध्ये जाऊन पलीकडनं अशी फिरून एवढी सगळी गुरं ह्या ठिकाणी सांभाळणं म्हणजे खरंच एक मोठं काम आहे मित्रांनो. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे बघा, इथे कोणच नाही, ह्यांचंच एक फक्त घर आहे बस. बघा आजूबाजूला कोणच नाही, घरं आहेत पण मग जरा थोडा 1-2 चढ मारले की तिकडे पुढं आहेत. आणि इकडून जर खाली पाहिलं तर सरळ डेरवन आहे. किती का असेल एक माझ्या माहिती 2-3 किलोमीटरने डेरवन असेल. म्हणजे ह्या परिसरात फक्त ते काका आणि त्यांची बायको एवढेच लोक, ते दोघं जण राहतात. सो अक्षरशः म्हणजे आपण एक म्हणतो ना की खरंच मानलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ते करतायत. आत्ताच्या पिढीला मित्रांनो खरंच हा एक आदर्श आहे. कारण तुम्ही बघा, प्रत्येकजण आता हल्ली कोण शेती करायला म्हणत नाही, कोणीतरी केलीच पाहिजे. कारण खाणार काय? मी तर नेहमी सांगतो की आत्ताच्या जगामध्ये शेतकरी हा खूप राजा आहे. तुम्ही जर बघायला गेलात ना मित्रांनो, तुम्ही लाखो करोडो किती पण कमवा, पण त्याच्या पुढे काहीच नाही. आत्ताच्या घडीला जर राजा माणूस कोण असेल तर मित्रांनो शेतकरी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कधी खचून जाऊ नका. तुम्ही मेहनत करताय, नक्कीच तुम्ही खूप मोठं काम करताय, मी वारंवार सांगत असतो. त्यामुळे मुद्दाम मित्रांनो अशा मुलाखती का घेत असतो, कारण त्यांच्या ज्या जीवनशैली आहेत ना त्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. आणि तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी या आवर्जून जाणून देणार याच्या पुढे देखील. सो चला, जास्त काय बोलत नाही. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? जास्त मोठी नसेल झाली कदाचित. सो नक्कीच आपण अजून बऱ्याच गोष्टी करणार आहोत, फिरणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, व्हिडिओ ना मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.